ज्याला आपण SSB म्हणणार आहोत. अ बीम विच इज फ्रीली सपोर्टेड ऑन द वॉल or columns at it both end is called as simply supported beam. तर in general जर एखादा बीम दोन कॉलम्स वरती किंवा वॉल वरती रेस्ट असेल तर अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणणार आहोत. तर मोस्टली आपल्या फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये सिम्पली सपोर्टेड टाइपचे बीम हे काय आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर सिम्पली दोन वेगवेगळ्या डिफरंट सपोर्ट वरती जर एखादा बीम हा रेस्ट असेल, मग ते वॉल्स असतील किंवा कॉलमच्या स्वरूपात ते सपोर्ट असतील, तर डिफरंट टाइपच्या दोन सपोर्ट वरती जर एखादा हॉरिझॉन्टल मेंबर हा जर रेस्ट असेल तर अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणणार आहोत. तर इथं तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज सिम्पली सपोर्टेड बीम. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर फर्स्ट आहे तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम. तर या सिम्पली सपोर्टेड बीमची लेंथ आहे L. जर तुम्ही लेफ्ट साइडचा सपोर्ट जर पाहिला तर हा लेफ्ट साइडचा सपोर्ट हा टाइप जो आहे तो काय तुमचा सिंपल सपोर्ट आहे. तोच जर तुम्ही राईट साइडचा सपोर्ट पाहिला तर राईट साइडचा सपोर्ट कुठल्या टाइपचा आहे, रोलर. तर इथं दाखवलेला सपोर्ट जो काय आहे तुमचा रोलर सपोर्ट आहे. पण नंबर ऑफ सपोर्ट किती आहेत, लेफ्ट साइडला एक आहे, राईट साइडला एक आहे. म्हणजे हा बीम तुमचा दोन सपोर्ट वरती काय रेस्ट आहे. मग ते कुठल्याही टाइपचे सपोर्ट असू द्या, पण जनरली हा बीम तुमचा काय दोन सपोर्ट वरती रेस्ट आहे. अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणणार आहोत. लक्षात. त्यानंतर हा जो काही हॉरिझॉन्टल बीम आहे, या हॉरिझॉन्टल बीम वरती जर डाऊनवर्ड डायरेक्शन जर लोड अप्लाय झाला किंवा फोर्स अप्लाय झाला तर या बीम मध्ये काय चेंजेस होतील, हे चेंजेस आपण काय केलेलं आहे, सेकंड फिगर मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर सेकंड फिगर मध्ये तुम्हाला काय दिसायलंय, बीमचं डिफ्लेक्शन दिसायलंय. लक्षात. मग हे डिफ्लेक्शन किती झालेलं आहे किंवा त्यामध्ये मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती असणार आहे, तर या ऍक्शनला आपण कुठली ऍक्शन म्हणणार आहोत, बेंडिंग ऍक्शन म्हणणार आहोत. लक्षात आलं का. तर हे बेंडिंग किंवा हे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट एखाद्या बीम मध्ये किती असेल ते आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. तुमचा जो काही बीम आहे तो बीम कधी बेंड झालेला आहे, तो केव्हा बेंड झालाय, त्यावरती लोड किंवा फोर्स अप्लाय झाल्यानंतरच तो काय झालेला आहे, बेंड झालेला आहे. फर्स्ट जी काही पोझिशन आहे ती फर्स्ट पोझिशन तुमची काय बिफोर अप्लाइंग द लोड आहे, आणि सेकंड पोझिशन जी दाखवलेली आहे ती काय आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ लोड आहे. तर आता इथं जो लोड आहे तो आपण काय केलेला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलेला आहे. जर लोड अपवर्ड डायरेक्शन असेल तर हा बीम तुमचा कुठल्या डायरेक्शन लिफ्ट होणार आहे, तर तो अपवर्ड डायरेक्शन लिफ्ट होणार आहे. तर त्या सर्व गोष्टी आपण पुढं स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय असणार आहे, अ बीम विच इज फ्रीली सपोर्टेड ऑन द वॉल और कॉलम ऍट इट्स बोथ एंड इज कॉल्ड ॲज सिम्पली सपोर्टेड बीम. मग अशा टाइपचे सिम्पली सपोर्टेड बीम हे आपण मोस्टली वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये युटिलाइज करतो. मग ते रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल, ब्रिज कन्स्ट्रक्शन असेल, इंडस्ट्री बिल्डिंग असेल. लक्षात. ब्रिजेस मध्येही तुम्ही पहा दोन जे काही पियर्स आहेत किंवा दोन जे काही खालचे कॉलम्स असतात तर त्या दोन कॉलम्स वरती तुमचा रोडवे असतो. लक्षात. तो रोडवे जो काय आहे दोन वेगवेगळ्या एंडला जे काही कॉलम्स आहेत किंवा पियर्स आहेत त्याच्यावरती तो काय असतो, रेस्ट असतो. त्याच्यामुळे त्या टाइपच्या ब्रिजलाही आपण काय म्हणतो, सिम्पली सपोर्टेड ब्रिज म्हणतो. तेही आपण जे काही पिक्चर्स आहेत किंवा काही इमेजेस आहेत त्या इमेजेस आपण पुढे पाहणार आहोत. तर हे आहे फर्स्ट सिम्पली सपोर्टेड बीम. त्यानंतर सेकंड टाइप आहे तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. अ बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट अदर एंड इज कॉल्ड ॲज कॅन्टिलिव्हर बीम. तर कुठल्या बीमला आपण कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत, व्हेन one end of a beam is fixed and other end of a beam is free. तर त्या बीमला आपण काय म्हणणार आहोत,
कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम मध्येच अजून एक टाईप आहे प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. तर प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम ह्याला जर आपण डिफाईन करायचं म्हणलं तर अ बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड सिम्पली सपोर्टेड ॲट अदर एंड इज कॉल्ड ॲज प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर फर्स्ट बीम मध्ये वन एंड काय फिक्स्ड आहे आणि अदर एंड काय फ्री आहे, त्याला आपण काय म्हणलंय कॅन्टिलिव्हर बीम म्हणलेलं आहे. पण प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम मध्ये एक एंड काय फिक्स्ड आहे आणि अदर एंड काय फ्री आहे का? अदर एंड काय सिम्पली सपोर्टेड आहे. जर आपण फिगर पाहिली तर फर्स्ट फिगर तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम, तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये या बीमचा लेफ्ट एंड हा काय तुमचा लेफ्ट एंड हा तुमचा फिक्स्ड आहे, म्हणजे हा बीम जो आहे हा तुमचा कॉलम मध्ये फिक्स असेल किंवा वॉल मध्ये काय असणार आहे फिक्स असणार आहे. आणि त्याचा दुसरा एंड हा जो काही राईट एंड दिसत आहे हा राईट एंड काय फ्री आहे. फ्री म्हणजे काय त्याला खालनही सपोर्ट नाहीये आणि तो वॉल मध्ये किंवा कॉलम मध्येही काय इन्सर्ट नाहीये. अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार. मग हा कॅन्टिलिव्हर बीम ह्याच्यामध्ये मेनली काय असणार आहे वन एंड हा फिक्स असणार आहे. मग तो कुठलाही एंड असेल, लेफ्ट साइडचा असेल किंवा राईट साइडचा असेल, कुठल्याही एका एंडला तो काय पाहिजे फिक्स पाहिजे. अशाच बीमला आपण काय म्हणणार आहोत कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार. मग प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम काय असेल तर प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तिचा वन एंड काय असणार आहे फिक्स्ड असणार आहे. जसं की इथं परत लेफ्ट एंड जर पाहिला या बीमचा तर या बीमचा लेफ्ट एंड काय तुमचा फिक्स्ड आहे आणि अदर एंड जो काही राईट एंड आहे तो राईट एंड काय तुमचा सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्ट किंवा सपोर्ट हा नेहमी काय असणार आहे खालच्या साईडनं त्या बीमला आपण काय करणार आहोत प्लेस करणार आहोत किंवा देणार आहोत. लक्षात. जर सपोर्ट हा साईडने आलेला असेल तर त्याला आपण काय म्हणणार फिक्स्ड सपोर्ट म्हणणार. लक्षात. आणि जर सपोर्ट हा खालच्या साईडनं असेल तर त्याला आपण काय म्हणणार सिंपल सपोर्ट म्हणणार. फिक्स्ड सपोर्ट हा कशा पद्धतीनं मेन्शन केलेला आहे आणि सिंपल सपोर्ट हा कशा पद्धतीनं मेन्शन केलेला आहे हे फिगर मध्ये व्यवस्थित पहा. लक्षात. जर एखाद्या बीमला जो काही फ्री एंड आहे या फ्री एंडला जर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणणार प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. मोस्टली आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते कॅन्टिलिव्हर बीमशीच रिलेटेड सॉल्व्ह करायचे. पण 1-2 मार्काला तुम्हाला व्हॉट इज मीन बाय प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम हा क्वेश्चन आलेला आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये डेफिनेशन मध्ये. त्याच्यामुळे प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम या दोन्ही मध्ये डिफरन्स हा तुमचा राईट साइडच्या सपोर्टचा असेल. लक्षात. तर अशा टाईपच्या बीमला आपण काय म्हणणार प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. तर वन एंड फिक्स्ड असणार आहे आणि अदर एंड फ्री असणार आहे अशा बीमला आपण कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. आणि वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड इज सिम्पली सपोर्टेड अशा बीमला आपण प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. समजत आहे का? सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर आणि प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर हा कॅन्टिलिव्हर बीमचा टाईप आहे. मग तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम हे कुठे कुठे पाहायला भेटतील आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये? गॅलरी साइड. तर ज्या काही बाल्कनीज आहेत किंवा ज्या काही गॅलरीज आहेत फर्स्ट फ्लोअर किंवा सेकंड फ्लोअरला, ह्या बाल्कनीज ह्या गॅलरीज मोस्टली ऍज अ कॅन्टिलिव्हर म्हणून आपण काय करतो डिझाईन करतो. अजून अजून काय असेल का जे की कॅन्टिलिव्हर असेल असा हॉरिझॉन्टल मेंबर? थोड्या वेळापूर्वीच आपण डिस्कस केले. लिंटल.
लिंटेल कसं आहे, सिम्पली सपोर्टेड आहे का कॅन्टिलिव्हर आहे? कॅन्टिलिव्हर. लिंटेल हे सिम्पली सपोर्टेड आहे का कॅन्टिलिव्हर आहे? कॅन्टिलिव्हर. अजून कोण कोण आहे कॅन्टिलिव्हर म्हणणार? लिंटेल हे कॅन्टिलिव्हर आहे का सिम्पली सपोर्टेड मध्ये येते? लिंटेल कुठं असते? विंडो आणि डोअर ओपनिंगच्या वरच्या साईडला आपण काय करतो, लिंटेल्स हे प्रोव्हाइड करतो. त्याला दोन्ही साईडला सपोर्ट आहे का नाही? हो. मग ते कॅन्टिलिव्हर होईल का? नाही. सिम्पली सपोर्टेड. तर लिंटेल हे काय सिम्पली सपोर्टेड आहे. आणि विंडोचा सज्जा? कॅन्टिलिव्हर आहे. विंडोचा सज्जा हा काय असणार तुमचा? कॅन्टिलिव्हर असणार आहे. जर विंडोच्या सज्जा तुम्ही पाहिला तर त्याच्या दुसऱ्या साईडला सपोर्ट असते का? नाही. त्याची एक नाही. साईड काय आहे तुमची लिंटल मध्ये किंवा वॉल मध्ये काय असते, फिक्स असते. पण अदर साईड जी आहे सज्जाची, ती अदर साईडला तुमचा सपोर्ट असते का? तर विंडोचं लिंटल हे तुम्ही काय करतात, ऍज अ सिम्पली सपोर्टेड मधून डिझाईन करतात. आणि विंडोचा सज्जा जो आहे तो ऍज अ कॅन्टिलिव्हर म्हणून तुम्ही काय करू शकता, डिझाईन करू शकतात. किंवा बीम म्हणून आपण त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो. तर कॅन्टिलिव्हर बीम, मग बाल्कनीज असतील किंवा सज्जा असतील किंवा तुमचे पोर्च असतील. त्यानंतर स्टेअरकेस आहे. स्टेअरकेसच्या नंतर आपण लँडिंग वरती पोहोचतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्टेअरकेस चेंज करायची असेल, 180 डिग्री मध्ये आपण फिरतो, तर ते फिरण्यासाठी जे काही युटिलाइज करतो त्याला आपण काय म्हणतो, लँडिंग म्हणतो. हा लक्षात. एक छोटा स्लॅब असतंय. फर्स्ट फ्लाईट स्टेअरकेसची आपण कंप्लीट केल्यानंतर एका हॉरिझॉन्टल स्लॅब वरती आपण जाऊन थांबतो. तर तोही स्लॅब इन जनरल काय असते तुमचा, कॅन्टिलिव्हर म्हणून काय करतो आपण, डिझाईन करतो. किंवा ऍज अ कॅन्टिलिव्हर बीम म्हणून तो काय होतो, ऍक्ट होतो. तर तेही एक्झाम्पल स्टेअरकेस लँडिंग हे आपण कॅन्टिलिव्हर म्हणून काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. तर कॅन्टिलिव्हरचे 3-4 एक्झाम्पल्स कुठले कुठले असतील? फर्स्ट असेल तुमच्या बाल्कनीज किंवा गॅलरीज, सेकंड असेल तुमचा सज्जा, आणि थर्ड असतील तुमच्या स्टेअरकेस लँडिंग्स. हा लक्षात. तर हे 3 एक्झाम्पल्स आहेत तुमचे कॅन्टिलिव्हर बीमशी रिलेटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरहँगिंग बीम. If the end portion of the beam extends beyond the support to the left or right of a support is called as overhanging beam. जर एखाद्या बीमचा एंड पोर्शन हा सपोर्टच्या पुढं जर एक्सटेंड होत असेल, if the end portion of the beam extends beyond the support to the left or right is called as overhanging beam. तर overhanging beam, तर फिगर मध्ये तुम्हाला overhanging beam दिसेल. तर सपोर्ट आहे ए आणि बी. तर या दोन्ही सपोर्टच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला तुमचा बीम काय झालेला आहे, एक्सटेंड झालेला आहे किंवा वाढलेला आहे. तर अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत, ओव्हरहँगिंग बीम म्हणणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल, जे काही ओव्हरहँगिंग पोर्शन आहेत ते ओव्हरहँगिंग पोर्शन किती साईडला आहेत या फिगर मध्ये? एक साईडला आहे का दोन साईडला आहे? तर दोन साईडला आहे. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, डबल ओव्हरहँगिंग बीम म्हणणार आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे जे काही ओव्हरहँग पोर्शन आहेत, तर हा ओव्हरहँग पोर्शन आहे. तर हा ओव्हरहँग पोर्शन लेफ्ट सपोर्टला पण आहे आणि राईट सपोर्टलाही आहे. त्याच्यामुळे त्याला आपण डबल ओव्हरहँगिंग बीम म्हणणार आहोत. जर हा ओव्हरहँगिंग पोर्शन एकाच साईडला असेल, आता इथला ओव्हरहँगिंग पोर्शन कुठल्या साईडला आहे, राईटला आहे का लेफ्टला आहे? कुठल्या साईडला आहे ओव्हरहँग? राईट साइड. तर इथला जो काही ओव्हरहँगिंग पोर्शन, राईटला. हा ओव्हरहँगिंग पोर्शन
हा राईट साइडला आहे, त्यामुळं या बीमला आपण काय म्हणतो, राईट साइड ओव्हरहँगिंग बीम म्हणतो. जर हाच ओव्हरहँगिंग पोर्शन लेफ्ट साइडला गेला तर त्याला आपण काय म्हणणार, लेफ्ट साइड ओव्हरहँगिंग बीम म्हणणार. लक्षात आलं का? मग अशा टाईपचं जे काही बीम्स आहेत, या टाईपच्या बीम्स ही तुम्हाला काय करायचे, शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम हे काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. इक्विलिब्रियमच्या चॅप्टर मध्ये हे तिन्ही बीम्स झालेत का? हो. तर या तिन्ही बीम्स तुम्ही इक्विलिब्रियमच्या चॅप्टर मध्ये रिएक्शन्स या फाइंड आउट केलेल्या आहेत. जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर तुम्ही आर ए आणि आर बी हे फाइंड आउट केलेलं आहे. जर कॅन्टिलिव्हर बीम असेल तर फक्त तुम्ही आर ए ही काय केलेली आहे, फाइंड आउट केलेली आहे. आणि जर ओव्हरहँगिंग बीम असेल तर अकॉर्डिंग टू दॅट रिएक्शन आर ए आणि आर बी तुम्ही काय केलेले आहे, फाइंड आउट केलेले आहे. तरच कंटिन्यू पुढे आपल्याला घेऊन जायचंय रिएक्शन्स फाइंड आउट करून. तर हे झाले तुमचे 3 बेसिक टाइप ऑफ बीम. त्यानंतर आहे फिक्स्ड बीम. तर कुठल्या टाइपला आपण फिक्स्ड बीम म्हणणार आहोत, अ बीम इन विच both ends are firmly fixed in column or wall is called as fixed beam. तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय होतं, तुमचा किती एंड फिक्स होते, तर वन एंड. एक एंड जर फिक्स्ड असेल तर त्याला आपण कॅन्टिलिव्हर बीम म्हणलेलं आहे. आणि जर एखाद्या बीमचे दोन्ही एंड्स हे फिक्स्ड असतील तर त्याला आपण काय म्हणणार, फिक्स्ड बीम म्हणणार. हे फिक्स्ड एंड्स हे काय असणार आहे, या टाइप मध्ये असणार आहे. तर इथं लेफ्ट एंड आणि राईट एंड हे दोन्ही एंड्स काय केलेले आहेत, एखाद्या वॉल मध्ये किंवा कॉलम मध्ये काय केलेले आहेत, फिक्स केलेले आहेत. तर अशा बीमला आपण काय म्हणणार, फिक्स्ड बीम म्हणणार आहोत. फिक्स्ड बीम आणि सिम्पली सपोर्टेड बीम या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे, तर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये सपोर्ट जो आहे तो बीमच्या खालतीच असणार आहे, हा लक्षात. पण फिक्स्ड मध्ये तुमचा अर्धा सपोर्ट काय वरती आहे आणि अर्धा सपोर्ट काय खालती आहे, हा लक्षात. आणि जो काही सपोर्ट आहे तो काय तुमचा साइडनं दिलेला आहे. सिम्पली सपोर्टेड मधून तो सपोर्ट काय असणार आहे, तुमचा खालनं त्याला प्रोव्हाइड केलेला असणार आहे. तर असं जे काही बीम्स असतील त्या बीम्सला आपण काय म्हणणार, फिक्स्ड बीम म्हणणार आहोत. तर या टाईपचे बीम्स ही आपण काय करतो, कन्स्ट्रक्शन मध्ये मोस्टली युटिलाइज करतो. त्यानंतर आहे कंटिन्युअस बीम. अ बीम इन विच supported more than 2 support or 3 support is called as continuous beam. म्हणजे 2 सपोर्ट पेक्षा जर एखाद्या बीम मध्ये जास्त सपोर्ट्स असतील तर अशा बीमला आपण काय म्हणणार, कंटिन्युअस बीम. आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिलेत त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये किती सपोर्ट आहे, इकडं लेफ्ट साइडला एक सपोर्ट आहे, राईट साइडला एक सपोर्ट आहे. त्यानंतर इथं लेफ्ट साइडला एक सपोर्ट आहे, राईट साइडला एक सपोर्ट आहे. त्यामुळे प्रत्येक बीमला आपण काय म्हणणार, सिम्पली सपोर्टेड बीमचा टाइप म्हणू शकतो. पण ज्या वेळेस ह्या सपोर्टची संख्या मोर दॅन 2 सपोर्ट्स असेल किंवा मिनिमम 3 सपोर्ट असेल अशा बीमला आपण काय म्हणणार, कंटिन्युअस बीम म्हणणार. तर हा आहे तुमचा कंटिन्युअस बीम. तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सपोर्ट किती आहेत, तर नंबर ऑफ सपोर्ट हे काय मिनिमम 3 असायला पाहिजे. अशाच बीमला आपण काय म्हणणार आहोत, कंटिन्युअस बीम म्हणणार. लक्षात. जर हा राईट साइडचा सपोर्ट जर आपण काढून घेतला, राईट साइडचा थर्ड सपोर्ट जर काढून घेतला तर तो बीम कशामध्ये कन्वर्ट होईल, थर्ड राईट साइडचा सपोर्ट जर आपण काढून राईट. तर तो बीम तुमचा ओव्हरहँगिंग बीम मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. जर तुम्ही मधला सपोर्ट, मिडलचा सपोर्ट जर या बीमचा काढून घेतला तर तो बीम कशामध्ये कन्वर्ट होईल, सिंपल. तर तो बीम तुमचा सिंपल किंवा सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार. म्हणजे परत जर एखाद्या बीमला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सपोर्ट जर प्रोव्हाइड केलेले असतील किंवा मिनिमम 3 नंबर ऑफ सपोर्ट जर प्रोव्हाइड केलेले असतील तर त्या बीमला आपण काय म्हणणार आहोत,
कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. मग ह्याच्या पुढं चौथा जर सपोर्ट असेल तर त्याही बीमला आपण काय म्हणणार आहोत, कंटिन्युअस बीमच म्हणणार आहोत. पाचवा जरी सपोर्ट असेल तर त्याही बीमला आपण काय म्हणणार आहोत, कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. म्हणजे मिनिमम 3 सपोर्ट. एखाद्या बीमला जर आपल्याला कंटिन्युअस बीम म्हणायचं असेल तर तिथं कमीत कमी 3 सपोर्ट असणं काय इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार आहोत, कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. तर इथं स्पॅन किती आहेत, नंबर ऑफ स्पॅन एक आहेत का दोन आहेत? 2. तर नंबर ऑफ स्पॅन किती आहेत तुमचे, 2 आहेत. लक्षात, म्हणजे 3 सपोर्ट असतील तर स्पॅन किती होतील, 2 होतील. आणि 4 सपोर्ट असतील तर स्पॅन किती होतील, 3. तर 4 सपोर्ट असतील तर 3 स्पॅन होणार आहेत. लक्षात, मग अशा टाईपच्या बीमला आपण काय म्हणणार आहोत, कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. म्हणजे 2 स्पॅन जर असतील तर त्या प्रत्येक 2 स्पॅनला आपण कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत का? नाही, 2 पेक्षा जास्त. तर नंबर ऑफ सपोर्ट वरती आपण कंटिन्युअस बीम हा काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. नंबर ऑफ स्पॅन वरती नाही. कारण की जर तुम्ही ओव्हर हँगिंग बीमची जर फिगर पाहिली तर या ओव्हर हँगिंग बीम मध्ये ही किती स्पॅन आहेत, तर पहिला स्पॅन हा तुमच्या 2 सपोर्ट मधला असेल आणि दुसरा स्पॅन आहे काय तुमचा ओव्हर हँगिंगचा आहे. इथं पण तुम्हाला 2 स्पॅन दिसायलेत, पण ह्याला आपण कंटिन्युअस म्हणणार आहोत का? म्हणजे कंटिन्युअस मध्ये इम्पॉर्टंट काय तुमचे 3 सपोर्ट्स आहेत. नाही. लक्षात, नंबर ऑफ स्पॅन नाही. तर नंबर ऑफ सपोर्ट वरती तुमचे स्पॅन्स काय असणार आहेत, डिपेंड असणार आहेत. तर या टाईपच्या बीमचंही तुम्हाला अनालिसिस करायचंय, ते तुम्ही टॉस मध्ये पाहणार आहात. तर फिक्स्ड बीम आणि कंटिन्युअस बीम ह्याच्याशी रिलेटेड ऑल कन्सेप्ट हे तुम्हाला टॉस मध्ये आहेत. आपल्याला इथं कॉन्सन्ट्रेट करायचंय सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हर हँगिंग बीम. सध्या ओव्हर हँगिंग बीमचे एक्झाम्पल पाहिजे. ओव्हर हँगिंग बीमचे एक्झाम्पल्स तुमचे परत, आता फॉर एक्झाम्पल एखादा रूम आहे आणि त्या रूमलाच कनेक्टेड जर तुमची गॅलरी असेल, लक्षात, आणि तो बीम जर तुम्ही एकत्र डिझाईन करत असताल तर त्याला आपण ओव्हर हँगिंग बीम म्हणणार. म्हणजे त्या रूमचा बीम प्लस गॅलरीचा बीम जर एकत्र दाखवला गेला तर त्याला आपण काय म्हणणार, ओव्हर हँगिंग बीम म्हणणार. लक्षात, या सर्वांचे आपण इमेजेस पाहणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. मग ब्रिजेसच्या मध्येही तुम्हाला ओव्हर हँगिंगचे एक्झाम्पल्स येणार आहेत. त्यानंतर रोडवे मध्येही तुम्हाला ओव्हर हँगिंग बीमचे एक्झाम्पल्स हे पाहायला भेटणार आहेत. लक्षात, तर कंटिन्युअस रूम आणि त्या रूमला कनेक्टेड तुमची जर गॅलरी असेल तर अशा बीमला आपण ओव्हर हँगिंग बीम म्हणून काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. हे आपल्यावरती डिपेंड आहे. लक्षात, म्हणजे तुम्ही त्याला ओव्हर हँगिंग म्हणून पण डिझाईन करू शकतात किंवा कॅन्टिलिव्हर आणि सिम्पली सपोर्टेड असंही तुम्ही काय करू शकतात, डिझाईन करू शकतात. त्यानंतर आहेत टाइप्स ऑफ लोड. तर टाइप्स ऑफ लोड मध्ये तुम्हाला 3 टाइप्सचे लोडिंग आहेत. फर्स्ट आहे तुमचा पॉइंट लोड और कॉन्सन्ट्रेटेड लोड. A load which is act on a center of beam is called as concentrated load. जर एखाद्या बीम वरती सेंटर वरती जर लोड अप्लाइड होत असेल तर त्या लोडला आपण काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणणार. and a load which is act on specific point on a beam is called as point load. त्याच्या जर फिगर पाहिल्या तर फर्स्ट लेफ्ट साइडची जर फिगर पाहिली तर या लेफ्ट साइडच्या फिगर मध्ये जो काही तुमचा डब्ल्यू डाऊनवर्ड लोड आहे, हा डब्ल्यू डाऊनवर्ड लोड हा काय एक्झॅक्टली सेंटर वरती काय ऍक्ट आहे. अशा लोडला आपण काय म्हणत, कॉन्सन्ट्रेटेड लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड हा जर वर्ड आला तर तुम्हाला तो लोड हा कुठं दाखवायचा आहे, बीमच्या सेंटर वरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या बीमची लेंथ आहे 4 मीटर, तर तो लोड तुम्ही कुठं दाखवताल, किती मीटर वरती दाखवताल, 2 मीटर. तर तो लोड तुम्हाला लेफ्ट पॉइंट पासून 2 मीटर वरती तुम्हाला काय करायचं आहे, दाखवायचा आहे. तर अशा लोडला आपण काय म्हणणार, जो लोड हा बीमच्या सेंटर वरती ऍक्ट होईल अशा लोडला आपण कॉन्सन्ट्रेटेड
लोड म्हणणार आहोत. आणि पॉइंट लोड म्हणजे काय असणार आहे, तर हा पॉइंट लोड लेफ्ट सपोर्ट पासून किंवा राईट सपोर्ट पासून एका स्पेसिफिक डिस्टन्स वरती काय असणार आहे, अप्लाय असणार आहे. तर लेफ्ट पॉइंट पासून किंवा लेफ्ट सपोर्ट पासून हा काय ए डिस्टन्स वरती आहे आणि राईट सपोर्ट पासून हा काय बी डिस्टन्स वरती आहे. म्हणजे एक्झॅक्टली सेंटर वरती आहे का, तर एक्झॅक्टली सेंटर वरती नाहीये, म्हणून त्याला आपण फक्त पॉइंट लोड म्हणणार आहोत. आणि जर एक्झॅक्टली सेंटर वरती असेल तर त्याला आपण काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणणार आहोत. तर या दोन फिगर्स वरनं तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड लोड आणि पॉइंट लोड हे काय आहे हे तुम्हाला क्लिअर होईल. जर कॉन्सन्ट्रेटेड लोड हा वर्ड जर प्रॉब्लेम मध्ये आला तर बाय डिफॉल्ट तो लोड तुम्हाला कुठं दाखवायचा आहे, त्याच्या सेंटर वरती दाखवायचा आहे. आणि जर पॉइंट लोड हा वर्ड आला तर तुम्हाला काय केलं जाईल, डिस्टन्स हे दिलं जाईल. लक्षात येत आहे का सगळ्यांना? आहेत का सगळे, फिगर वगैरे दिसत आहेत का? हो सर. हो सर. हो सर. कारण की थेरॉटिकल पार्ट खूप कमी आहे चॅप्टर मध्ये, तो थेरॉटिकल पार्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. दिसायला सगळेच बीम कंटिन्युअस दिसते, दिसायला सगळेच बीम ओव्हरहँगिंग दिसते, तर ते आपल्यावरती डिपेंड आहे कुठल्या ह्याला ओव्हरहँगिंग म्हणायचं आणि कुठल्या ह्याला कॅन्टिलिव्हर म्हणायचं. ते डिझाईन कसा करतात त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. त्यानंतर सेकंड टाईपचं लोडिंग कुठली आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड. तर सेकंड टाईपची लोडिंग आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आता पॉइंट लोडचं एक्झाम्पल, पॉइंट लोडचं एक्झाम्पल कुठलं असणार आहे, जे काही कॉलमचे लोड आहेत त्या कॉलमच्या लोडला आपण काय म्हणणार आहोत, पॉइंट लोडचा लोड म्हणणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेकंड फ्लोअर पाहिला, फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर जर पाहिला तर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर वरती कॉलम असणार आहेत. तर त्या कॉलमचा लोड हा बीम वरती काय होणार आहे, खालच्या बीम वरती तो ऍक्ट होणार आहे. मग तो ऍक्ट होताना एका स्पेसिफिक पॉइंटलाच तो काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. तर त्या लोडला आपण काय म्हणणार आहोत, पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणणार आहोत. लक्षात येत आहे का? फर्स्ट सेकंड फ्लोअरचे जे कॉलम्स आहेत त्या कॉलम्सचा लोड खालच्या फ्लोअरच्या बीम वरती ऍक्ट होताना ऍज अ बीम म्हणून काय होतात, ऍक्ट होतात. सेकंड टाइप आहे तुमचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. A load which is spread up uniformly on a beam is called as uniformly distributed load. म्हणजे एखाद्या बीम वरती जर तुमचा लोड हा सारख्या प्रमाणात जर अप्लाय असेल तर अशा अप्लाय झालेल्या लोडला आपण काय म्हणू, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणू. फॉर एक्झाम्पल ही जर फिगर पाहिली पॉइंट लोडची, तर ह्या L/2 डिस्टन्स वरती तुमचा काय लोड अप्लाय आहे का, लक्षात? लेफ्ट साइडला आणि राईट साइडला लोड आहे का, म्हणजे एका स्पेसिफिक पॉइंटलाच ह्याचा लोड अप्लाय व्हायला आहे. अशा लोडला आपण काय म्हणलेलं आहे, पॉइंट लोड म्हणलेलं आहे. आणि जर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत म्हणजे लेफ्ट सपोर्ट पासून राईट सपोर्ट पर्यंत जर लोड सारखा डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर अशा लोडला आपण काय म्हणणार, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणणार आहोत. मग ती फिगर आपण अशा पद्धतीने काय करतो, मेन्शन करतो. म्हणजे ए पॉइंटला एवढाच लोड आहे आणि बी पॉइंटला काय तेवढाच लोड आहे. अशा लोडला आपण काय म्हणतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो. मग असे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, जर बीम घेतला, एखादा बीम घेतला तर त्या बीम वरती युडीएल टाईपचा लोड कुठला असतोय, फ्लोर बीम जर घेतला आपण वरचा बीम, तर फ्लोर बीम म्हणजे काय असणार आहे, तुमच्या स्लॅबचा खाली जो बीम तुम्ही प्रोव्हाइड करतात, मग त्या बीम वरती कुठला लोड असतंय, युडीएल टाईप. बरोबर आहे. तर लोड ऑफ स्लॅब ऑन बीम, तर प्रत्येक स्लॅबच्या खाली तुम्हाला बीम दिसतात का नाही, दिसतात का?
तर जो काही स्लॅबचा हो. लोड आहे, स्लॅबचा बीमचा ए पॉइंट पाहायचा आणि बीमचा बी पॉइंट पाहायचा, म्हणजे वन एंड आणि दुसरा एंड. तिथून ए एंड पासून बी एंड पर्यंत स्लॅबची थिकनेस वेगळी आहे का? सारखीच आहे का? नाही. तर स्लॅबची थिकनेस ही सारखीच Same असते. आहे. बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे ऍग्रिगेट पडणार आहे, जे काही कॉन्क्रीट पडणार आहे किंवा जे काही रेनफोर्समेंट असणार आहे, ते पण काय असते? सेमच असते. वेगवेगळं असते का? म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जो काही तुमचा स्लॅबचा लोड असणार आहे, तो लोड तुमचा काय इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. अशा लोडला आपण काय म्हणणार आहोत? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणणार आहोत. जर तुम्ही वॉल घेतली, वॉलचा खालचा जो प्लिंथ बीम असतंय, बरोबर आहे, त्या प्लिंथ बीमच्या वरती जी काही वॉलची हाईट आहे, जी काही वॉलची विड्थ आहे किंवा जी काही वॉलची थिकनेस आहे, ही सेम असते का वेगवेगळी असते? ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत सेम असते. म्हणजे जो काही वॉलचा लोड येणार आहे बीम वरती, तर तो जो काही वॉलचा लोड आहे, तो वॉलचा लोड ही काय असणार आहे तुमचा ऍज अ युडीएल म्हणून काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. तसंच जी काही फरशी आहे, फ्लोरिंग, ही फ्लोरिंग ही आपण काय करतो? स्लॅब वरती प्रोव्हाइड करतो. तर त्या फ्लोरिंगची ही थिकनेस काय असते? फर्स्ट पॉइंट पासून सेकंड पॉइंट पर्यंत ती सेम असते. त्याच्यामुळे फ्लोरिंगच्या ही लोडला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो. म्हणजे त्या फ्लोरिंगचा त्या स्लॅब वरती जो लोड येणार आहे, तो कसा असतंय? युनिफॉर्मच असतंय. बरोबर आहे का चेंज होत राहते? म्हणजे एका साईडला आपण फ्लोरिंगची थिकनेस वेगळी असते, दुसऱ्या साईडला फ्लोरिंगची थिकनेस वेगळी असते, असं असते का? जेवढी काही तुमची रूम आहे, त्या ऑल रूम मध्ये आपण फ्लोरिंगची थिकनेस काय ठेवतो? सेम ठेवतो. त्याच्यामुळे त्या फ्लोरिंगचा लोड त्या स्लॅब वरती काय असणार आहे? कुठल्याही पॉइंटला सेमच असणार आहे. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे टोटल जी काही लेंथ आहे, त्या टोटल लेंथ वरती तो लोड काय होणार तुमचा? इक्वली डिस्ट्रीब्यूट असणार आहे. अशाच लोडला आपण काय म्हणणार? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणणार आहोत. मग त्याचे एक्झाम्पल्स आपण लोड ऑफ स्लॅब ऑन बीम, लोड ऑफ फ्लोरिंग ऑन स्लॅब आणि लोड ऑफ वॉल ऑन बीम अशा पद्धतीने आपण मेन्शन करू शकतो. आणि थर्ड आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, ज्याला आपण UVL म्हणतो. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग, जसं की आपण आता डिस्कस केलं की फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत लोडची इंटेन्सिटी काय असते? सारखीच असते. अशा ह्याला आपण काय म्हणतो? UDL म्हणतो. आणि जर फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत जर लोडची इंटेन्सिटी जर चेंज होत असेल, म्हणजे ए पॉइंटला वेगळाच लोड आहे, बी ला वेगळाच आहे, मध्ये वेगळाच आहे, अशा ह्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. म्हणजे एखाद्या बीम वरती जर लोड हा नॉन युनिफॉर्म प्रोव्हाइडेड असेल, तर अशा ह्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणतो. फिगर जर पाहिली तर या दोन फिगर्स आहेत तुमच्या युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडच्या. तर फिगर ए मध्ये किंवा लेफ्ट साइडच्या फिगर मध्ये ए पॉइंटला आणि बी पॉइंटला लोड किती आहे? 0 आहे का मॅक्झिमम आहे? लेफ्ट फिगर मध्ये ए पॉइंटला आणि बी पॉइंटला स्टार्टिंग किती असेल या लोडची? 0 आहे. तर ए आणि बी ह्या दोन्ही मध्ये काय 0 आहे. पण ए पासून सेंटरला जात असताना त्याची व्हॅल्यू काय काय होईल? वाढायला का कमी होईल? ए पासून सेंटरला चाललेले आहे, सेंटर पॉइंटला इन्क्रीज व्हायला. इन्क्रीज होत आहे. आणि परत सी पासून राईट साइडला जर पाहिली तर ती काय होईल? डिक्रीज होत आहे. म्हणजे प्रत्येक पॉइंटला जी काही व्हॅल्यू आहे ती काय तुमची व्हॅरी होत आहे. अशा टाईपच्या लोडिंगला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणणार. त्यानंतर सेकंड जर फिगर पाहिली तर सेकंड फिगर मध्ये ए पॉइंटला तुमची जी काही लोडिंग आहे ती लोडिंग काय 0 आहे. पण तेच बी पॉइंटला तुमची लोडिंग काय मॅक्झिमम आहे. लक्षात? तर हेही तुमचं एक्झाम्पल आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचं. अशा टाईपचे लोड आपल्याला कुठं पाहायला भेटणार आहेत? तर युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, प्रेशर ऑफ वॉटर ऑन डॅम किंवा
प्रेशर ऑफ सॉइल ऑन रिटेनिंग वॉल. तुम्ही डॅम पाहतायत, डॅम माहितीये का? तर डॅमला एक पर्टिक्युलर हाईट असते, बरोबर आहे? तर ते जे काही डॅमचं वॉटर आहे ते वॉटर त्या डॅम वरती जे काही तुमचा लोड ऍक्ट करतं किंवा प्रेशर ऍक्ट करतं ते प्रेशर हे तुमचं काय असणार आहे, ऍज अ युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड अशा पद्धतीने ते काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. म्हणजे ते ट्रायंग्युलर पोर्शन मध्ये तुमचं काय असतंय, ऍक्ट असणार आहे. एकदम बीमच्या किंवा डॅमच्या टॉपला त्याचा लोड काय असतंय, 0 असतंय आणि डॅमच्या बॉटम साईडला त्याचा लोड काय असतंय, मॅक्झिमम असते. असं का बरं होतंय? डॅमच्या टॉप साइड पर्यंत वॉटर कधी येणार आहे, म्हणजे कुठल्या सीझन मध्ये येते? रेनी सीझन मध्ये, बरोबर आहे का? आणि इतर वेळेस विंटर मध्ये वगैरे तुमच्या जे काही वॉटर आहे त्या वॉटरच्या लेवल काय होतात, कमी कमी होत जातात. पण बॉटम साईडला कधीही तुमचं काय असणार आहे, पाणी हे तिथं असणारच आहे. त्याच्यामुळं डॅमच्या बॉटम साईडला तुमचं जे काही प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे आणि टॉपला काय असणार आहे, कमी असणार आहे. तर या टाईपच्या लोडिंग ह्या तुम्हाला डिग्री मध्ये पाहायच्यात, डिप्लोमा मध्ये नाही. डिप्लोमा मध्ये आपल्याला 2च टाईपचे लोड आहेत, पॉइंट लोड आणि UDL. लक्षात, तर UVL वगैरे